नमस्कार मंडळी. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एक्स फॅक्टर राहिली. 2019 मध्ये तिने आपलं न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवली. कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी उभी राहिली, जरी त्यांचे आमदार खासदार निवडून आले नसले तरी ती नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अग्रेसर आणि एक्स फॅक्टर राहिली. आजच्या या व्हिडिओमध्ये वंचित बहुजन आघाडी या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशी कामगिरी करू शकते आणि सीट निवडून येऊ शकतात की नाही याबद्दल आपण बघणार आहोत. मित्रांनो, 2024चं इलेक्शन झालं लोकसभेचं. वंचित बहुजन आघाडीला म्हणावासा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 2019ला जसा त्यांना प्रतिसाद होता तसा प्रतिसाद जरी मिळाला नसला तरी तो नेहमीच एक्स फॅक्टर आहे आणि वंचित बहुजन आघाडी विधानसभेत देखील त्यांची ताकद दाखवू शकते असं चित्र आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या जागा आहेत की जिथं वंचित बहुजन आघाडी चांगली कामगिरी करू शकते आणि त्यांचे आमदार देखील निवडून येऊ शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मी असे 18 सीट काढलेत की जिथं वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकते. जरी या 18च्या 18 सीट जरी निवडून येऊ शकत नसल्या तरी यातल्या 10 ते 12 सीट निवडून येऊ शकतात. म्हणजेच 60 ते 70% स्ट्राईक रेट वंचित बहुजन आघाडीचा असू शकतो. तर ते सीट कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलं सीट आहे वंचित बहुजन आघाडी जिथं निवडून येऊ शकते ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर. आता बुलढाणा शहर जर आपण बघितलं तर बुलढाणा शहरमध्ये सेकंड नंबरला वंचित बहुजन आघाडी राहिली होती, जिथं 41,710 एवढे वोट वंचित बहुजन आघाडीला मिळाले होते. जर चांगली रणनीती आखली, जर चांगली राजनीतिक चांगलं मेहनत केली, कार्यकर्त्यांनी मेहनत केली तर वंचित बहुजन आघाडी हे सीट काढू शकते. चांगली ताकद आहे बुलढाण्यामध्ये. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं 3 नंबरला जरी असली तरी 40,000च्या जवळपास वंचित बहुजन आघाडीने वोट घेतले होते. चांगली मेहनत केली तर इथं देखील निवडून येऊ शकते. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातीलच खामगावमध्ये इथं वोटिंग 26,000च्या आसपास होती. चांगली मेहनत केली, जर काही तडजोडी केल्या राजकारणामध्ये तर वंचित बहुजन आघाडी खामगाव देखील काढू शकते. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर, वाशिम मधलंच सेकंड नंबरला होती. वाशिममध्ये चांगली ताकद आहे वाशिम जिल्ह्यात. त्यामध्ये 52,464 वोटिंग घेतली होती आणि सेकंड नंबरला वंचित बहुजन आघाडी होती. त्यानंतर वाशिम मधील रिसोड जे विधानसभा क्षेत्र आहे तिथं वंचित बहुजन आघाडी 34,475 वोट घेतले होते. 3 नंबरला होती. चांगली ताकद वापरली, जर आपलं चांगलं राजकारण चांगलं केलं, रणनीती चांगली वापरली तर इथं देखील निवडून येऊ शकते. त्यानंतर अकोला जिल्ह्यात तर वंचितचा अकोला जिल्हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मूर्तिजापूर जी सीट आहे 2019नी फक्त 1900 मतांनी पडलं होतं. सेकंड नंबरला होती मूर्तिजापूरमध्ये 57,617 वोट होती. इथं जर चांगली ताकद आपली रणनीती चांगली वापरली तर हे देखील सीट निघेल. सेम अकोला सेकंड नंबरला होती. अकोला जिल्ह्यातीलच अकोट नावाची सीट आहे. अकोट विधानसभा क्षेत्र, तिथं वंचित बहुजन आघाडीला 41,326 वोट होते. इथं चांगली रणनीती वापरली तरी हे देखील सीट निघू शकतं. त्यानंतर अमरावती, जिथं युवा प्रदेश अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे 2019ला उभे होते. धामणगाव रेल्वे म्हणून विधानसभा क्षेत्र आहे. तिथं जवळपास 24,000 वोट होते. चांगली रणनीती वापरली तर हे देखील सीट निवडून येऊ शकतं. हिंगोलीमध्ये खूप चांगली ताकद आहे. लोकसभेला हिंगोली 1.5 लाखाच्या वर वोटिंग मिळाली होती. इथं बसमत म्हणून जे विधानसभा क्षेत्र आहे तिथं देखील चांगली ताकद आहे. 25,397 एवढे वोट मिळाले होते या विधानसभामध्ये बसमतमध्ये. इथं 3 नंबरला पार्टी होती. जर चांगली ताकद रणनीती वापरली तर हे देखील सीट निवडू शकतं. काही तडजोडी कराव्या लागतील. कळमनुरी जे हिंगोलीचं विधानसभा क्षेत्र आहे, कळमनुरी इथं सेकंड नंबरला होती वंचित. जवळपास 66,137 एवढे मतं मिळाले होते. रणनीती चांगली असली तर हे सीट नक्कीच निघेल. बल्लाळपूर जे चंद्रपूर जिल्ह्यात येतं 39,958 म्हणजे जवळपास 40,000 वोटिंग होती. 3 नंबरला होतं. चांगली रणनीती वापरली तर हे सीट निघेल. त्यानंतर तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील 35,383 वोट होते. चांगली रणनीती, सीट निघेल. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका, साकोलीमध्ये 34,436 वोटिंग.
चांगली रणनीती सीट निघणार. कोल्हापूरमध्ये देखील चांगली ताकद आहे. हातकणंगले कोल्हापूर इथं चंदगड म्हणून विधानसभा क्षेत्र आहे. चंदगडमध्ये वंचितने 43,973 म्हणजे जवळपास 44,000 वोट मिळाले होते. इथं 3 नंबरला पार्टी होती. चांगली ताकद वापरली तर चांगली रणनीती वापरली तर हे देखील सीट निघेल. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये जवळपास 38,429 एवढे वोट मिळाले होते. 3 नंबरला पार्टी होती. हे देखील चांगली रणनीती वापरली तर सीट निघेल. अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील इथं वंचितला 25,500 जवळपास 25,579 एवढे वोट होते. 3 नंबरला पार्टी होती. हे देखील सीट निघू शकतं. आता अकोला बाळापूर हे वंचितचं बालेकिल्ला आहे. पूर्ण अकोला जिल्हाच वंचितचा बालेकिल्ला आहे. बाळापूरमध्ये देखील वंचित सेकंड नंबरला होती. इथं वंचितला 50,535 एवढे वोट मिळाले आहेत. चांगली रणनीती सीट निघणार, 100% निघणार. त्यानंतर एक चेंबूरचं मुंबईचं सीट आहे. चेंबूरमध्ये 23,178 एवढे वंचितला सीट आहेत. एवढे वोटिंग आहे वंचितला. जर चांगली रणनीती वापरली, काही तडजोडी केल्या तर वंचित बहुजन आघाडी हे सीट देखील काढू शकते. असे 18 सीट आहेत. 18 पैकी बरेचशा सीट वंचित बहुजन आघाडी काढू शकते. चांगली रणनीती वापरण्याची गरज आहे. काही राजकीय तडजोडी करण्याची गरज आहे. हे जर चांगलं वंचितला जमलं तर 18 पैकी 12 ते 13, 15 पर्यंत देखील वंचित बहुजन आघाडी सीट जिंकू शकते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला येणारं राजकारण तडजोडी करून तसेच काही रणनीती आखून एक अटॅकिंग दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे आणि आपल्या पक्षाला पुढे कसं नेता येता येईल या दृष्टिकोनाने हे जे 18 सीट आहेत यापैकी काही सीट जिंकता येतील का हे बघावं लागणार आहे. चांगली मेहनत केली तर नक्कीच 10 ते 12 सीट वंचित बहुजन आघाडी काढू शकते. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.